आणि मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आर्या प्रकाश कुंभार. आज आपण फक्त एका राजाची जयंती साजरी करत नाही, तर साजरा करतोय स्वाभिमानाचा जन्म. तर आज मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभे असलेल्यांना बारा हातीचं बळ संचालते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊ व वडील शहाजीराजे भोसले यांच्या पोटी एक शूरवीर तेजप्रतापी बाळ जन्माला आले आणि शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले गेले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हत्तींचे बळ असणारे, रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय व वाणिज्य तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा न मानणारे, राजीचं हितचिंतक, जे जनतेचा राजा, असे आहेत आमचे छत्रपती शिवाजी राजे. जिजाऊच्या वात्सल्याने संस्काराने छत्रपती शिवाजी महाराज घडले खरे, पण त्यांच्या समितीला होते 18 पगड जातीचे निष्ठावान मावळे. जो 65 किलोची तलवार चालवतो तो यसाजी, जो 2000 सैनिकांशी एकटा लढतो तो बाजी, जो 8 घंट्यात घोडा दिल्लीवरून पुण्यात आणतो तो संताजी, जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो तो तानाजी, जो शत्रूंच्या झोनात घुसून शत्रूंशी वार करतो तो धनाजी, जो सिंहाशी लढून सिंहाचा जबडा फाडतो तो छत्रपती संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित घेऊन जो स्वराज्य तोरण बांधतो ते छत्रपती शिवाजी महाराज. बघा, आज आपण वयाच्या 16व्या वर्षी हातात मोबाईल घेऊन बसलोय. अरे, माझ्या राजाने अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य तोरण बांधले आणि आई बाबांनी समोर स्वतःच्या हाताचा अंगठा कापून रक्ताने अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली. गुडबार मावळांना एकत्रित घेऊन गडकिल्ले जिंकले असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांच्याच नावाच्या मानवंदन गर्जनेला मोगल ठरले. अशी ही मानवंदन गर्जना. इंद्रजिमी जंबवर बाणवसु अंबवर रावण सातंबवर रघुकुळे राजे पौन बारी बापर शंभुरती नापर जोसस वापर रालुगाज पावा दुंड पर चीता दुंड पर भूषण मी दुंड पर जय संगुराजे जन्मजिमी कंस पर बाणजिमी हस्त पर त्युम जय शिवराजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महान कार्य केली. रायगडावर भगवा फडकवला, स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला. तो क्षण फक्त क्षण नव्हता, तो होता गुलामगिरीत दिलेला प्रहारा. शाहिस्तेखानाची बोटे कापली, विजापुराने दिल्लीच्या राजाला आपल्या समोर झुकवले. जब तक सूरज चांद रहेगा शुभा तेरा नाम रहेगा, शुभा तेरा नाम रहेगा. जाऊन सांग तुझ्या बादशाला महाराष्ट्र झुकत नाही, शिवछत्रपतींचा स्वराज्य नमत नाही. स्वराज्यातील मावळा खाली बघत नाही, ते नजरेला नजर भिडवणारे, रक्ताच्या कारंजात भिजणारे आहेत. जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, जेवढा तू शिवछत्रपतींचा छळ करशील तेवढा मरण यातना तुला भोगाव्या लागतील. महाराष्ट्रातील मराठा एक होऊन तुला इथून जिवंत जाऊ देणार नाही. स्वराज्य रडत होतं आणि विजापूरचा सरदार अफजल खान संतापला. तो सैन्य घेऊन निघाला, मंदिरे फोडली, भीती पसरवली. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. दोघेही रिंगणासाठी समोर आले, पण खानाने कप्त्याने कट्ट्यावर काढून महाराजांवर वार केला. क्षणभर शांतता पसरली, पण शिवराय सज्ज होते. त्यांच्या अंगावर चिलकत होते. एका क्षणात वाघनखाने खानाचा पुतळा बाहेर काढला. सह्याद्री दणाणून गेली. जय भवानी जय शिवाजी असा नारा घुमला. आणि कोण? शंभूराजाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेली वाघी. मी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सून. मी मुघल मातानी तारा राणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिलं. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचाही चोख बंदोबस्त केला. शेतकऱ्यांच्या गवत्याच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला. त्यांनी स्त्रियांचा आदर केला. त्यांनी नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. असे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून
स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. आज ते कदम